जास्तच हिम्मत वाढत चालली आहे सगळ्यांची. एकताची घोषणा करतात ना सगळे, बघतच राहा. असं काही करणार मी की एकता तर सोडा, एकही जिवंत राहणार नाही. पण बाबा, आता कोणाला त्रास दिला तर हे लोक परत तसंच करतील. जसं भीमचं अपहरण केल्यावर या लोकांनी शहरात फिरून फिरून प्रशासनावर दबाव आणला होता आणि महाराजांच्या अधिकाऱ्याला शिक्षा द्यायला लावली आणि वाचवलं त्या भीमला. आणि यावेळी पुन्हा वाचवलं त्या कायद्याने त्या भीमरावला. हो, वाचवलं कायद्याने, कारण कायदा भरपूर मजबूत सुरक्षा करतो. तुला काय वाटते भीमराव, की तू एकटाच आम्हाला आतमध्ये टाकणार? या गैरसमजुतीमध्ये राहू नकोस. विना पक्क्या पुराव्यानिशी तू आणि कोणीही आमचं काहीच बिघडवू शकणार नाही. कायद्याची लढाई तर मी लढून घेईल मेघनाथजी, पण तुम्ही तिघे इथे असे उभे दिसलात तर विचार केला तुम्हाला काही सांगावं. तुम्हा सर्वांचा भ्रम तुटणार आहे. तुम्हा सर्वांची मनमानी लवकरच थांबणार आहे. कारण आमच्या जातीतले लोक छोटे असलेल्या भावनेतून निघून एकजूट होत आहेत. तुम्ही सर्व साहेब आहात. या तुमच्या भ्रमासमोर त्यांनी हे स्वीकार केलेलं आहे की ते सर्व एक आहे. त्यामुळेच आता तुमच्या अडचणी खूप वाढणार आहेत. लक्षात ठेवा मेघनाथजी, एकतेच्या समोर कुठलीही ताकद, वाईट विचार, कुठलेही षडयंत्र हे काहीच टिकू शकत नाही. तुम्ही तिघे आता जाणार असाल तुमची अडचण दूर करण्यासाठी. जा, पण मला तुमचे मनापासून आभार मानायचे. तुम्ही तिघांना काय जखमी केलं, आम्ही सगळे एकत्र आलो. रमा, आता तू बी भीमभाऊंसारखं मोठ्या गोष्टी करायला लागलीयस आणि त्या लोकांनी तर तुझ्या गोष्टी बी ऐकल्या. वय रमा, आणि आज तर तू भीमभाऊंसारखं जिद्दीनं जिंकलीये आणि त्यासनी लाजीरवानं होण्यापासून बी वाचवलंस. नवऱ्याला जेव्हा वाईट वाटतं तेव्हा बायकोवर पण प्रश्न उठतातच ना ताई. आणि त्यांना वाईट गोष्टींपासून वाचवणं कोणती मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासाठी तर मी जीव पण देऊ शकते. अगदी बरोबर बोललीस रमा. नाहीतर आमची बायको ना नवऱ्याचा मान ठेवायचा ना त्याला समजून घ्यायचं. नाही समजलं असतं मग जे काही तुम्ही केलं होतं त्यानंतर तुमच्याशी बोलले असते का? हे तर ठीक आहे वहिनी, पण रामाकडे बघा कशी बोलते ती. जेव्हा नवऱ्यावर लाजाची ईळ येते तेव्हा बायकोवरती प्रश्न उठतात. पण न्या आणि बाळा दादा, जेव्हापासून इथे पुरुषोत्तम काका आलेत तेव्हापासून आम्ही आमच्या बायकांना घेऊन लाजतो. असं नाहीये दादा, या दोघी बी तुमचा लय मान ठेवतात. तुम्ही काय बी विचार करू नका. आणि नवरा बायको मध्ये जेव्हा मतभेद होतात तेव्हा बोलून सोडवलं पाहिजे, तक्रार नाही केली पाहिजे. सांगा काय तक्रार आहे? वय, आपण समदे बसून बोलूया. सांगा. नाही बोलायचं आम्हाला. तुम्ही दोघी रमासारख्या थोडीच आहात की बसून बोलून समस्या सोडवून टाकाल. चल आनंद. खरं तर हे आहे की हे लोक कुठे भीमभाऊंसारखं आहेत.
की आपल्या बायकोच्या मनातलं समजतील. तुला गाजरा लय आवडतो ना, तर मी गाजरा आणलाय तुझ्यासाठी. माफ कर आणि घे याला. मला तुझ्याकडनं काय न ग. मी दिलेला गाजरा फेकून दे, नाहीतर मला फेकून दे, पर जवळ जिथं आहे नाही जाणार हितनं. आणि होय, मेलो तर फेकून दे माझं शव. शोभा, जर तुला वाटत असेल, जर त्याला एक संधी द्यायला पाहिजे तर दे ना. नाही आई, आता नाही. प्रत्येक बायकांच्या नशिबात नसतं असं. का एकदा नवरा पळून गेला आणि तो परत पण आला. तुझं नशीब चांगलं आहे, तुझा नवरा परत आलाय. जर हा परत आलाय तर दुसरी संधी देऊ शकते ना तू. मी हा नाही देणार दुसरी संधी. भाजी बनवत आहेस ना, 4 भाकरी जास्त बनवशील, तो हे खाईल ना. कमी बनवलंय. आम्ही फक्त तिघेच जेवू, कारण तो माझ्या आयुष्यातच नाहीये, ना स्वप्नात, ना कुटुंबात, आणि ना या स्वयंपाकघराच्या बनलेल्या जेवणात. पुरुषोत्तम, तू तर चोर निघालास. पण मला नाही वाटत की तू चोर आहेस. अरे, आपल्या बायकोचे दागिने चोरायची, तिची कमाई चोरणं चोरी थोडीच आहे. अरे, माझी बायको आहे, तिचं सगळं माझंच आहे. जगातला कोणता पण मर्द तुला चोर नाही म्हणणार. शिवाय हा भीमराव, आता तू असाच हित असा पडून राहिलास तर हा भीमराव तुला चोर सिद्ध करल. हा, आणि जर का त्याच्या मनात आलं तर तो तुला पोलिसात सुद्धा देईल. असा आहे वय भीमराव? हा, अरे, तू जेव्हा इथं होतास तेव्हा काही दिवस भीमरावला नाही पाहिलंस काय? तर मग काय करायला हवंय मी? काय करावं लागेल? योग्य प्रश्न विचारलास. जर माझी पत्नी असती ना शोभा, तर एक थप्पड खेचून मारला असता, शुद्धीवर आणलं असतं. शुद्धीवर आल्यानंतर ती एक हित राहिली असती, ना तर माझ्यासोबत निघून आली असती. आणि एक गोष्ट तुला मी सांगतो, तू स्वतः काही कर, नाहीतर हा भीमराव काही सुद्धा हाती लागू देणार नाही. समजवायचं होत, समजावलं. आता करायचं नाही करायचं तुझी मर्जी. हितेश भाऊ, या काम होतं बघ. बोल, काय झालं? बोल बोल.
बायकोकडे आलो एक बदललेला माणूस म्हणून. तिला स्वीकार कराया, तिचं समद पुण्यांदा ऐकाया, ना की तिच्यावर मर्दुमकी दाखवून मीच मोठा आहे दाखवाया. म्हणून जा जा इथनं आणि पुण्यांदा समजवायला येऊ नको. पुरुषोत्तम काका, आता लगेच जाण्यासाठी नका सांगू यांना. कानाखाली मारून तर उत्तर दिलंच आहे तुम्ही. मग एक काम अजून करा, काय? इथेच थांबा, आत्ता येतो. पुरुषोत्तम, या झापडीचं उत्तर तर मी तुला देणार. जेव्हा तू इथं राहत होतास तर कित्येक वेळा वेळेपेक्षा जास्त मी तुला उधारी दिलीये आणि तू मला झापड मारलीस. हिशेब घेईन हिशेब. अरे कुठं चाललाच? ऐकलं नाहीस भीम काय म्हणला तो? अरे मला काही फरक पडत नाही. काही सांगितलं आणि काही नाही सांगितलं, हात सोड माझा. असं कसं सोडणार ना? भीमराव येईल तेव्हाच सोडन. शोभा काकू, जरा माझ्यासोबत या ना. कुठं भीम? बस खालीच, कोणाला तरी भेटवायचंय. कोणाशी? तुम्ही या तर खरं, या तर तुम्ही या. हा सोड, मी सांगतोय. हा सोड, नाही तर जोकू जनार्दन मनोहर बाजारातून येतच असतील. सगळे उचलून सगळे मिळून हितच आपटून मारू. अरे येऊ दे ज्याला यायचंय त्याला. सगळ्यात पहिलं मॅच त्यांना सांगीन की मॅच तुझ्या कानाखाली वाजवली म्हणून सांगतोय. इथं आता कुणी नाही ना, तर गप गुमान सांगतोय म्हणून उभा राहा. घे मला की निश्चिंत जा. या काकू. या. काका, जे तुम्ही हितेश काकाला म्हणाले ते तुम्ही शोभा काकूंसमोरही बोला. बोला. मी आज तुझ्याकडे पार बदलून आलेलोय बघ. तुला स्वीकाराया, तुझं समद काही ऐकून घ्याया, ना की पहिल्यासारखी मर्दुमकी दाखवाया आणि हक्क गाजवाया. अजून काही बाकी आहे? जर नसेल तर जा तुम्ही तुमच्या घरी. या दोघांना जरा एकट्याला सोडा. शोभा, या येळी बघ खरा बनून आलोय मी. बस माफ कर मला आणि स्वीकार कर ग. बस एकदा स्वीकार कर ग. आपल्या मुलाचा बाप म्हणून तरी. माझ्या अपेक्षांसाठी मला एकदा माफ कर. माहितीये तुम्हाला? कसं माहित असणार? जर एक बाई असत्या ना, तेव्हा माहित पडलं असतं की विश्वासघात झाल्यावर कसं वाटतं ते. आम्हा बायकांकडं
फक्त एक विश्वासाचा एक आधार असतो, आणि ते पण तुम्ही हेरावून घेत. एक कमकुवत बाई जिच्या सोबत विश्वासघात झालाय, असं कसं स्वीकार करल आणि सांगेल की समजा ठीक आहे, बस चला आता. हे नाही होऊ शकत. मी तुम्हाला स्वीकार नाही करणार. बाळदादा, भीमच्या स्नातकवर नाही म्हणण्याने हा परिणाम झालाय की आपण दोघे वेगवेगळे झालोय. का? असं का वाटतंय तुला? असं वाटतंय बाळदादा, आता भीमचं जग खूप वेगळं झालं. त्याच्या जगामध्ये आता राजा महाराजांसारख्या समस्या आहेत, पण आपल्या जगामध्ये असं काय बी नाही. अगदी बरोबर बोलतोयस तू आनंद. मला पण असंच वाटतंय. आणि खरं सांगायचं तर मला कायम असं वाटायचं की भीमचे विचार त्याच्या जीवनाला किती सुगम बनवतात, पण तेच विचार आपल्या जीवनात मात्र अडचणी आणतात. आता हेच बघ, भीमने रमाबरोबर काय केलं? त्याला काय घेणं देणं आहे की आपण आपापल्या बायको बरोबर काय करतोय? पण नाही, भीमचं वागणं त्या रमाबरोबर कसं आहे ते बघून आपल्याला अपराधी बनवलं. पण बाळदादा, काहीतरी करायला हवं ना. जिथे कमीत कमी भीमरामाच्या आयुष्याचं मोजमाप करून आपल्या बायका, आपला व्यवहार, आपला स्वभाव, आपल्या कर्तव्याची पारख नसावी. एकदम चांगले विचार आहेत तुमचे. हो, मी तिथे उभ्या उभ्या ऐकत होती की खूपच मस्त. आता तुम्ही जसा विचार केलाय ना तसंच करा. मी तुमच्या दोघांसोबत पण आहे. तसंच करा. एकदम बरोबर विचार केलाय. हे दोघं कोण आहे तुमचे? बघत काय बसले तुम्ही? कोण आहे हे दोघं तुमचे? पती आहेत ते, आणि हे दीर. नवरा आहे ना? मग यांचे कपडे घरात असे का पडलेत? धूत का नाही तुम्ही लोक? आता काम शोधायला चाललोय, येऊन धुवून टाकू. नाही, आधी तुम्ही कपडे धुवाल आणि मग काम शोधायला जावाल. लक्ष्मी, तू सुद्धा. आता तुम्हाला घालायचंय का? नाही ना, आता कपडे आहेत. वय असतील, पण कपडे धुतल्याशिवाय तुम्ही कुठेही बाहेर जायचं नाही. विषय संपला. हा, आम्ही दोघं बाहेर बसलोय. आम्ही पण बघतो तुम्ही कपडे न धुता कशा बाहेर जाताय. चल आनंद. या दोघांनी काय झालंय? नवरे आहे ना तुमचे? नवरा होण्याचं हक्क दाखवतात ते. बरोबर बोलली ना? बरोबर बोलली ना मी? चल काम शोधायला. त्यांच्या बोलण्यावर जास्त नाही विचार करायचा. कपडेच तर धुवायचा आहेत, धुवून टाकूया. विनाकारण कशाला तक्रार. चल चल. आणि जेव्हा आपण एकत्र होऊ ना, तर ते आपल्याला तोडू शकणार नाहीत. समद्यांना एकत्र येऊन काहीतरी करावं लागेल, तेव्हाच आपण जिंकू शकतो. आपला शस्त्र असेल, आपला शस्त्र असेल, आपला शस्त्र असेल, आपला शस्त्र असेल. आज हे सगळे माझ्या नावाने एकत्र आले, परंतु लवकरच मी ह्यांना महत्वाच्या मुद्द्यावर एक होण्याची संधी देणार आहे.
जेव्हा हे सगळे एकत्र येतील तेव्हा यांना कोणी भीमरावची गरज पडणार नाही.